या सगळ्या याच्यामध्ये वंचित बहुजन आघाडी हा जो फॅक्टर आहे तो यावेळेला खूपसा इफेक्टिव्ह असा राज्यात किंवा देशात दिसला नाही. तो दिसला नाही कारण ते एक्सपोज झालेत. ते एक्सपोज याच्यासाठी झाले की ते आता एक मोठा इशू जो कन्याकुमारीपासून तर जम्मू काश्मीरपर्यंत दलितांमध्ये जो आतमध्ये रूट करून गेला. आणि मला ते आश्चर्य वाटतं, हे म्हणजे ॲज अ पॉलिटिकल स्टुडंट ऑफ पॉलिटिकल सायन्स आपण याची स्टडी करायला हवी. हा जो राज्यघटना बदलणार आहे, संविधान बदलनेवाला आहे, हा तळागळ्यातल्या माणसापर्यंत पोहोचला. ते एक नरेशन विरोधी पक्षांनी खूप चांगलं केलं. त्यामुळे तो दलित जेव्हा आंबेडकर म्हणतात की आपण वंचित आम्हाला मोठं, त्यांना माहीत आहे की आतापर्यंत वंचितांनी फक्त BJPला मदत केलेली आहे. म्हणजे जाणून बुजून केली नाही, पण त्यांच्यामुळे BJPला मदत होते. आणि तीच BJP जर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान बदलत असेल तर मग अशासाठी त्यांना का म्हणून वोट द्यायचं? म्हणजे मला आंबेडकर अकोल्यात स्वतः जिंकताना दिसत नाही आहे. ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे. मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा. आणि कुठेतरी पैशाचा खेळ आहे. आंबेडकरांना मी स्वतः पण भेटलो, म्हणजे ते दिल्लीत आले तेव्हा मला भेटले, तेव्हा मी त्यांना म्हटलं तुम्हाला काय हवं आहे? तुम्हाला जर भाजपाचा पराजय हवा असेल तर मग बऱ्याच ठिकाणी तुम्हाला त्याग करावा लागेल. आणि तुम्हाला भाजपाचा पराजय म्हणजे तुम्ही म्हणता की आम्हाला भाजपचा पराजय करायचा, आम्ही तुमच्यासोबत येतो. आणि जसे तुम्ही सोबत आहात म्हणता मला 12 सीट्स पाहिजे. कुठनं देणार 12 सीट्स? मग मला 5 सीट पाहिजेत. आणि 5 कुठल्या मागणार? जे बाकी लोकांच्या सॉलिड सीट आहेत त्याच तुम्ही 5 मागणार. मग कोण देणार तुम्हाला? म्हणजे महाभारतासारखे झालं. महाभारतात आपण म्हणतो 5च गावं मागितली, पण तो कोणी विचार करत नाही ती गावं कुठली होती. श्रीकृष्णांनी तीच 5 गावं मागितली होती. ती 5 गाव जर काढली तर मग त्या राज्यात काहीच उरत नव्हतं. पण मग या सगळ्या सर्कमस्टॅन्सेसमध्ये आता राज्याची काय परिस्थिती असेल असा अंदाज आहे? महाविकास आघाडीला साधारण किती सीट्स आणि महायुतीला किती सीट्स मिळतील? एक प्रिडिक्शन. महायुती मला अक्षरशः सिंगल डिजिटमध्ये दिसते, 10च्या आतमध्ये. विदर्भात एखाद सीट आली तर, मराठवाडा साफ आहे, कोकण साफ आहे, पश्चिम महाराष्ट्रात 1-2 सीट, उत्तर महाराष्ट्रात जळगाव रावेर वगैरे तिथे 1-2 सीट, मुंबईत 1 सीट दिसते. इवन ठाणे हातातनं जाताना दिसते. एकनाथने आपल्या मुलाची इज्जत वाचवली तर ते होऊ शकते. तिकडे नगरला खूप पैसे म्हणजे जो करोडो रुपये खर्च झालेले आहेत तिथे विकेने इज्जत वाचवली तर ती दिसते. मराठवाड्यात सुकडा साफ आहे, कुठे दिसत नाही. कारण मराठा आंदोलनांनी मराठवाड्यात फार मोठं छिद्र केलं आहे. त्यामुळे अशा बोटावर मोजण्यासारख्या सीट्स आहेत. आणि त्या मिळून 7-8 आणि मोठं आपण एक जनरस म्हणून दिलं तर 9 सीट्स होतात. तो 10चा सुद्धा आकडा टच होताना कमीत कमी आता दिसत नाही. आणि यासाठी मी असं म्हणत नाही की शरद पवार, उद्धव ठाकरे यांनी फारच चांगले उमेदवार दिले या फार चांगलं दिलं. बाय डिफॉल्ट ही विक्ट्री महाविकास आघाडीची बाय डिफॉल्ट आहे. कारण लोक या सरकारच्या विरुद्ध किंवा ही तोडफोड झाली याच्या विरुद्ध खास करून जो पूर्ण महाराष्ट्रात रोष दिसतोय तो देवेंद्र फडणवीसच्या नावाने दिसतो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.